शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पीएम श्री शिरूर नगरपालिका शाळा क्रमांक 5 या ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले। हा कार्यक्रम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ॲडव्होकेट रवींद्र खांडरे व मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शालेय विद्यार्थी तसेच शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। मी संतोष मधुकर चव्हाण, मुख्याध्यापक पीएम श्री शिरूर नगरपालिका शाळा क्रमांक 5। अतिशय आनंद होतोय की पीएम श्री योजनेमध्ये शिरूर नगरपालिका शाळा क्रमांक 5 ची निवड झाली असून अद्ययावत संगणक लॅब भेटलेला आहे। संपूर्ण शिरूर तालुक्यात 2 शाळा, त्यामध्ये शुक्रापूरची आणि शिरूर नगरपालिकेची आपली शाळा आहे। संपूर्ण शिरूरकरांना अभिमान वाटावा असा सुंदर संगणक लॅब आपल्या ठिकाणी बसलेला आहे। यासाठी तसं आपण विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक तसेच सामाजिक असे विविध उपक्रम, लोकांचे विद्यार्थ्यांचे वाढदिवस, मोठमोठ्या व्यक्तींचे वाढदिवस असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने आपण नेहमीच अग्रेसर अशी 5 नंबर शाळा आहे। आमदार कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा नंबर 5 पीएम श्री शाळा नंबर 5 च्या विद्यार्थ्यांना जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम आमच्या अशोक बापू विचार मंचतर्फे दिला जातो। तर त्याचा मुख्य उद्देश असा आहे की अनेक कार्यकर्ते अनेक प्रकारचे कार्यक्रम करतात, परंतु आम्ही त्याला सर्वांना फाटा देऊन जे गोरगरीब मुलं आहेत ह्या शाळेतले त्यांना एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम देतो, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळावी आणि ते भविष्यात त्यांना मोठ्या पदावर ह्या शाळेतले विद्यार्थी IAS किंवा क्लास 1 ऑफिसर व्हावेत, मोठमोठ्या पदावर जावेत, ही त्या मागचा उद्देश आहे। आणि सर्वसामान्य माणसांसाठी किंवा सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आपण अशोक बापूंनी जे कामं केले, की शिरूर शहरात विकासाचा डोंगर उभा केला, त्यासाठी म्हणून किंवा त्याची ऋण व्यक्त करण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।